नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर एक बातमी पाहत आहोत. बातमी आहे येवल्याची. येवल्याच्या मातंग वस्ती येथे सावित्रीबाई यांना अभिवादन. भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रत्येक विद्यार्थी जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले येवला शहरात मातंग वस्ती व लहुजी वस्ताद तालीम संघ अंदरसूल व लोकशाही अण्णाभाऊ साठे ग्रुप येवला यांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा विश्वकर्मा प्रधानमंत्री योजना नाशिक जिल्हा अध्यक्ष संतोष केंद्रे व सामाजिक कार्यकर्ते माऊली भाऊ जोगदंड, सुभाष पगारे, संजय खैरनार, मधुकर पोळ, राकेश आव्हाड, ऋषिकेश शिंदे सोळसे, देवीदास सोळसे, साहिल गोडेराव, विशाल सोळसे, तारचंद सोळसे, शिवम सोळसे, बाळासाहेब जोगदंड, पोपट खैरनार, गणेश नागपुरे, सोनू मिश्रा, देवा जोगदंड, केतक खैरनार, निचिकेत जाधव, किरण आहेर, सागर पडवळ, सुनील खैरनार, बद्री भंडारी, अमोल पारखे, साईबाबा पोळ, येनाथ पोळ आदी समाज बांधव व लोकशाही अण्णाभाऊ साठे फ्रेंड सर्कल लहुजी वस्ताद तालीम अंदरसूल शिष्टमंडळ उपस्थित होते. बुलेटिन 13 न्यूजसाठी जगदीश बालेराव. आज अण्णाभाऊ साठे नगर येवला शहरामध्ये अण्णाभाऊ साठे नगर मित्र परिवाराच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्यामध्ये सर्व अण्णाभाऊ साठे नगरमधील मित्रपरिवार, गावातले प्रतिष्ठित व्यक्तींनी सहभाग घेऊन नवीन तरुण पिढीला सावित्रीबाईंच्या विचारांचे मार्गदर्शन केले आणि जयंती साजरी केली.